इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. आदर्श माता शेवराई उपेक्षेच्या वाळवंटात फुललेले माणुसकीचे कमळ. स्वातंत्र्याचा अमृतकाळ ओसरून आता 8 दशकांकडे वाटचाल सुरू झाली तरी देशाच्या एखाद्या कोपऱ्यात माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आणि स्वतःच्या वस्तीला एक सन्मानजनक नाव मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ही खरी आपली सामाजिक शोकांतिका आहे. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून शिरूर तालुक्यातील कासारी गावातील गणपतीमाळ येथील पारधी वस्तीचे आदर्श माता शेवराई वस्ती असे नामकरण करण्यात आले. हा केवळ एका नामफलकाचा अनावरण सोहळा नव्हता तर कित्येक पिढ्यांपासूनचा उपेक्षेचा कलंक सोसणाऱ्या, एका आक्रंदणाऱ्या समाजाच्या सन्मानाने जगणाऱ्या आणि आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा एक मूळ आक्रोश होता. हजारो आदिवासी बांधव आणि महिला भगिनी जेव्हा या सोहळ्यासाठी एकत्र आल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात स्वतःच्या संस्कृतीचा सार्थ अभिमान तर होताच, पण सोबतच आम्ही या देशाचे नागरिक कधी होणार असा एक हळवा आणि अंतर्मुख करणारा प्रश्नही तरळत होता. पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि संस्कृतीच्या जतनातून या समाजाने आपली एकजूट दाखवून दिली खरी, पण त्या उत्साहाच्या मागे दारिद्र्य आणि उपेक्षेच्या सुरकुत्या स्पष्ट दिसत होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि समाजसेवक नामदेव भोसले यांनी आपल्या भाषणात अत्यंत जळजळीत वास्तव मांडले. स्वातंत्र्याला 79 वर्ष उलटून गेली तरीही फासेपारधी, भिल्ल, कातकरी यांसारख्या आपलाच बांधव आजही रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य सारख्या मूलभूत हक्कापासून वंचित आहे हे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता. सरकारकडे योजनांचे कागदी घोडे खूप नाचवले जातात, पण त्या योजनांचा एक थेंबही या तळागाळातील शोषितांच्या वाळवंटापर्यंत पोहोचत नाही. हीच खरी विषमता आहे. घोडेगाव आदिवासी प्रकल्प कार्यालय असो वा पुण्यातील आदिवासी संशोधन या प्रशिक्षण संस्था, जेथे या गरिबांच्या कल्याणाचा आव आणला जातो, तसेच तेथेच कथित गैरप्रकारांचे जाळे विणले जावे, यापेक्षा दुर्दैव ते कोणते? या व्यवस्थेतील दोषांची निपक्ष चौकशी झाली नाही तर या निष्पाप जीवांना कधी न्याय मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याप्रसंगी भास्कर भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार भोर, माजी सरपंच भुजबळ, पत्रकार संजय सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नितेश पवार, दिनेश पवार आणि प्रेम पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून उपेक्षित बांधवांच्या आयुष्यात एक आशेचा किरण निर्माण केला. नामफलक तर लावण्यात आला, पाट्याही बदलतील, पण या शेवराई वस्तीतील चिमुकल्यांच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन त्यांना सन्मानाची भाकर कधी मिळणार, हाच खरा सवाल आजचा या आदिवासी दिन आपल्या सर्वांच्या विवेकबुद्धीला विचारून जात आहे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.